लीगचा हा अंतिम सामना असेल. माऊली क्रिकेटर्स तोरसे विरुद्ध विसोटी कृपा निगुडे. प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. गोलंदाजी मार्गवर टिपू सुलतान हा देखील सज्ज असेल. फलंदाजीचा विचार करायला गेला तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज भिवा, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय. देव बरं करू घालून या मालवणी केंद्रांना सगळ्यांका हात जोडून नमस्कार असा. या स्पर्धेदरम्यानचो आजचो यो चौथो दिवस. पंचांचो इशारो कॉमेंट्री बॉक्स जवळ सामनो चालू होण्याचो इलो. स्ट्रायकिंग एंडला भिवा नावाचो फलंदाज सज्ज. पहिलो चेंडू उचलून मारण्याचो तो प्रयत्न. पंचांचो इशारो कॉमेंट्री बॉक्स जवळ इलो. पंच हे देखील दोन्ही हात समांतर करतात. अतिरिक्त धावेची खून दर्शवतात. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि अतिरिक्त धाव आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंगवर गणली गेली. या दरम्यान पंचांकडे थोडीशी अपील हे देखील केली जाता. पंच हे देखील अपील पेटावून लावतात. निर्धाव चेंडूची गणना हे देखील मैदानाच्या दिशेने झाली. चेंडू आणि पैचो कोणतोही संपर्क होईना नाही. निर्धाव चेंडू हे देखील गणलो गेलो. एक धाव धाव फलकावरती. खेळ समाप्त झालो एका चेंडूचो. या दरम्यान जो सुंदर फटको मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षक बरोज लांब. क्षेत्ररक्षक जायपर्यंत परतीची फेक करेपर्यंत चेंडू ह्यो देखील सीमारेखा पार चौकार. चौकार आणि संघाची धाव संख्या धाव फलकावरती ती 5 धावा धाव फलकावर. डीजे फलकावरती 2 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. पहिला षटक ह्या देखील प्रगतीपथावर. या दरम्यान उचलू मारण्याचा प्रयत्न ह्यो देखील फलंदाजो झालो करू. पंचांचो इशारो कॉमेंट्री बॉक्स जवळ इलो. तो लेग बायच्या स्वरूपात एकेरी धावेचो आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धाव फलकावरती ती अर्धा डझन धावा. 6 धावा धाव फलकार. या दरम्यान जो फटको बघूक मिळालो. पंचांचो इशारो कॉमेंट्री बॉक्स जवळ इलो. चेंडू जाऊन विसावलो डिक्लेअर झोन मध्ये तब्बल 2 धावा आणि या दुहेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येचो विचार करूक गेल्यात तर धाव फलकावरती धावा ते तब्बल 8 धावा धाव फलकार हे देखील बघूक मिळतले. खेळ समाप्त झालो. पहिल्या षटकातील 4 चेंडूंचो पहिला षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्गवर निगुडे का सुलतान टिपू सुलतान सज्ज पहिल्या षटकातील 5वो चेंडू घेऊन. या दरम्यान फुलडाल प्रकारचो चेंडू सुंदर फटको. पंचांचो इशारो कॉमेंट्री बॉक्स जवळ इलो. तो दुहेरी धावेचो. या दुहेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येचो विचार करूक गेलात तर धाव फलकावरती धावा बघूक मिळतले 10-10 10 धावा धाव फलकावरती हे देखील गणले जातात. खेळ समाप्त होता. तब्बल 5 चेंडूंचो 5 चेंडू दरम्यान विचार करूक गेलात तर 10 धावा खर्च करणारी गोलंदाजी हे देखील मैदानाच्या दिशेने बघूक मिळाली. 1 to go. एका चेंडूचो खेळ असतात बाकी. पहिल्या षटकातील सांगता करणारो चेंडू. एका चेंडूचो खेळ बाकी. या दरम्यानचो स्लोअर पद्धतीचो चेंडू मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. हलक्या हाताने खेळून काढता दोन्ही फलंदाज दरम्यानची एक धावे देखील सहजरित्या पूर्ण केली गेली. एकेरी धावेनिशी षटकाची झाली सांगता. खेळ समाप्त झालो. पहिल्या षटकाचो खेळ समाप्त झालो. अनिवार्य पॉवर प्ले षटकाचो संघाच्या धावसंख्येचो विचार करूक गेल्यात तर 11 धावा धाव फलकावरती हे देखील बघूक मिळतात. अंतरिम 5 षटकांचो खेळ बाकी. इनिंग दरम्यातील सांगता करणारे चेंडू अर्थात 30 चेंडूंचो खेळ असा बाकी. तोपर्यंत घेऊन जाऊया आपल्या डीजेकडे. स्पर्धेदरम्यान जे का आयकॉन म्हणून घेतलो जाता तोच यावेळी गोलंदाजी मार्गवर बघूक मिळतो. या पाटेश्वर मैदानावर तो ओमकार गावडे वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरा आणि दुसऱ्या षटकातील पहिलो चेंडू ओमकार गावडे सज्ज. या दरम्यान जो चेंडू बघूक मिळालो स्लोअर पद्धतीचा चेंडू होतो. पंचांचो इशारो इलो. चेंडू जाऊन विसावलो डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या 12 धावा 1 डझन धावा धाव फलकावरती. दुसऱ्या षटकातील पहिलो चेंडू ह्यो एकेरी धावेनिशी गणलो गेलो आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 12 धावा धाव फलकावरती. गोलंदाज सज्ज ओमकार गावडे. या दरम्यान जो सुंदर फटको मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षक बरोच लांब. बघता बघता चेंडू ह्यो देखील अडवलो जाता. सुंदर क्षेत्ररक्षण.
संघाच्या धावसंख्येचा विचार करू गेला तर यावेळी संघाची धावसंख्या तब्बल 14 धावा धावफलकावरती। या फटक्या दरम्यानचे 2 धावा आणि या दुहेरी धावेनिशी 14 धावा धावफलकावर। 2 चेंडू दरम्यान 3 धावा खर्च करणारी गोलंदाजी आणि दुसरा षटक ह्या देखील प्रगतीपथावर असताना या दरम्यान उचलून मारण्याचा तो प्रयत्न आडिया पेटना फिरयता चेंडू आणि फैचो काही संपर्क होईना नाही। चेंडूलो पोलांडू चेंडूलो कुआंडू निर्धाव चेंडूची गणना हे देखील मैदानाच्या दिशेने झाली। 14 धावा 14 धावा धावफलकावरती हे देखील गणले गेले। या दरम्यान जो कारांजो उडालो फटको बसलो सेफ हँड लखन गवंड्याच्या जाऊन चेंडू वळ्यात पडलो। फलंदाजक परताचा लागतील आपल्या तंबूच्या दिशेने भैया बॅक टू द पॉलियन। संघाच्या धावसंख्येचा विचार करू गेला तर 14 धावा धावफलकावरती। खेळ समाप्त झालो तब्बल 4 चेंडूंचो आणि 4 चेंडू दरम्यान तब्बल 3 धावा खर्च करणारी गोलंदाजी आणि 1 विकेट भिवायची। भिवा बाद होऊन आपल्या तंबूच्या दिशेने पहिलो हादरो बसलो। संघाची धावसंख्या ती 14 धावा धावफलकावर। डीजे जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या दिशेने स्वप्नील नावाचा फलंदाज हळूहळू पावला घालताना दिसता। डावकऱ्या हाताचा फलंदाज अक्षयची साथ देण्यासाठी संघाच्या धावसंख्येचा विचार करू गेल्यात 14 धावा 14 धावा धावफलकावरती गणली गेली। या दरम्यान सुंदर चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने घेऊन करता फक्त चेंडू दिशा दाखवण्यात दिली। स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवेपर्यंत स्वतः गोलंदाज हो मेगा स्क्रीनमध्ये दिसून येतो तो ओमकार गावडे। संघाच्या धावसंख्येचा विचार करू गेलाय 15 धावा धावफलकावरती हे देखील गणली गेली। खेळ समाप्त होता 5 चेंडूंचो 1 टू गो। एका चेंडूचो खेळ बाकी। दुसऱ्या षटकातील सांगता करणारो चेंडू एका चेंडूचा खेळ असत बाकी। या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न चेंडू आणि फैचो काही संपर्क होईना नाही। निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेने झाली। खेळ समाप्त झालो 2 षटकांचो। खेळ समाप्त झालो 12 चेंडूंचो। संघाच्या धावसंख्येचा विचार करू गेलाय तर 15 धावा धावफलकावर। तब्बल 6 षटकांचो सामनो 5 गोलंदाज हे देखील अनिवार्य। डेझाई सुजल यावेळी गोलंदाजी मार्गवर वैयक्तिक पहिला आणि संघादर्भ तिसरा षटक घेऊन तिसऱ्या षटकातील पहिलो चेंडू मिलिंद नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्गवर सज्ज। संघाच्या धावसंख्येचा विचार करू गेलाय तर 15 धावा धावफलकावरती। 15 वर रुसान बसलेली अशी धावसंख्या। या दरवाजो सुंदर चेंडू मैदानाच्या दिशेने चेंडू आणि पैचो कोणतोही संपर्क होईना नाही। निर्धाव चेंडू गणलो गेलो। निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेने झाली। पहिलो चेंडू हे देखील निर्धाव चेंडू गणलो जाता आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंगवर। 15 धावा धावफलकावर मिलिंद सज्ज पुढील चेंडू घेऊन विसुटी कृपा निगोडे संघाकडून। हलक्या हाताने घेऊन करता फक्त चेंडू दिशा दाखवता फलंदाज। पंचांचो इशारो चेंडू जण विसावलो डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव आणि या एकेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येचा विचार करू गेलात तर धावफलकावरती धावा बघून मिळतले ते तब्बल 16 धावा धावफलकावर। खेळ समाप्त झालो 2 चेंडूंचो। 2 चेंडू दरम्यान 1 धाव खर्च करणारी गोलंदाजी ही देखील मिलिंद या नावाच्या गोलंदाजाकडून बघून मिळतात। संघाच्या धावसंख्येचा विचार करू गेलात तर धावफलकावरती धावा बघून मिळतले ते तब्बल 16 धावा 16 धावा धावफलकावर। खेळ समाप्त होता 2 चेंडूंचो। 2 चेंडू दरम्यान 1 धाव खर्च करणारी गोलंदाजी।
या दरम्यान उचलून मारण्याचा तो प्रयत्न, चेंडू आणि पैचो काही संपर्क होईना नाही. निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेने झाली. निर्धाव चेंडू हे देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर गणलो गेलो. निर्धाव चेंडूनिशी संघाची धावसंख्या 16, 16 धावा धाव फलकावर. चौथो चेंडू घेऊन मिलिंद सज्ज. या दरम्यान उचलून मारण्याचा तो प्रयत्न, बघता बघता दोन्ही फलंदाज दरम्यानचे एक धाव अर्थात एक चोरटी धावी देखील मैदानाच्या दिशेने पूर्ण केली गेली. आणि या एकेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येचा विचार करू गेलात तर 17 धावा धाव फलकावरती हे देखील घडले गेले. तब्बल 4 चेंडू दरम्यान 2 धावा खर्च करणारी गोलंदाजी. 2 चेंडूंचा खेळ असतात बाकी. तिसऱ्या षटकातील संघात करणारे चेंडू. या दरम्यान जो फटको मैदानाच्या दिशेने बघून मिळालो. क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या चेंडू अडवेपर्यंत परतीची फेक करेपर्यंत एक धावे देखील सहजरित्या पूर्ण केली गेली. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या 18 धाव धावफलकावरती हे समाप्त होता 5 चेंडूंचो 1 to go. एका चेंडूचो खेळ बाकी. तिसऱ्या षटकातील सांगता करणारो चेंडू मिलिंद सज्ज विसोटी कृपा निगुडे संघाकडून. या दरम्यान जो बरोज काय चेंडू हवेत फटको फसलो की काय बघता बघता चेंडू जाऊन विसावलो डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव. खेळ समाप्त झालो 3 षटकांचो. खेळ समाप्त झालो 18 चेंडूंचो. संघाच्या धावसंख्येचा विचार करू गेलात तर 19 धावा धाव फलकावरती. अंतरिम 18 चेंडूंचो खेळ बाकी. इनिंग दरम्यातील सांगता करणारे चेंडू 18 चेंडू. तोपर्यंत घेऊन जाय आपले साथी कॉमेंटेटर परवेज आगा. मी साहिल कोपरेकर या थोड्या वेळासाठी राजा घेते. तोपर्यंत घेऊन जाऊया सुजल ऑडिओकडे. डीजे सुजल वयाच्या 20व्या वर्षी स्वतःचा ज्यांनी साम्राज्य उभं केलं तो सुजल ऑडिओचे सर्व सुजल नाईक तुमचं सुद्धा या कॉमेंट्री बॉक्स मधून हार्दिक हार्दिक स्वागत. मायक्रोफोनवर होता बदल घेऊन जाऊया परवेज आगा हिंदी समालोचक डीजे. जगह आप तमाम दर्शकों का आज का ये चौथा दिन V4 IBCL चैंपियंस ट्रॉफी 2025 का तहे दिल से स्वागत करता हूँ. ले चलता हूँ मैदान के भीतर मुकाबला चालू है. विसोटी निगुड़ा पनाम माउली क्रिकेटर तो से टीम के बीच. गेंदबाजी के मोर्चे के ऊपर बाबा अपने ओर से पहला और टीम के ओर से चौथा ओवर लेकर टोटल की अगर बात करें तो टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 19 रन 1 विकेट के नुकसान पर. हॅलो माऊली क्रिकेटर तोरसे संघ आपला देखील एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये पाठवा. तसेच विसोटी निगुडा संघ आपला पण देखील एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवा. दो गेंदों का खेल समाप्त. टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 19 रन. माऊली क्रिकेटर्स तोरसे संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवा समालोचन कक्षामध्ये. तसेच या ठिकाणी विसोटी निगुडा संघ आपला अतिरिक्त खेळाडू. इस बार तबाह गेंद को उड़ाया मनोज के बल्ले से निकलता हुआ मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर एक गगनचुंबी V4 IBCL सिक्सर.
25 रन स्कोर बोर्ड पर। जरूर एक गगनचुम्बी छक्का देखने को मिला, मारने वाले का नाम मनोज। इस मर्तबा फिर से एक बार उठा के मारना चाहते थे, स्क्वायर के क्षेत्र में एक अच्छा स्ट्रोक वहां पर देखने को मिला, अलॉन्ग विद द कारपेट खेला गया स्ट्रोक। एक रन आसानी से पूरा किया, एक रन के साथ टोटल में बदलाव, टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 26 रन 2 विकेट के नुकसान पर। बाबा तैयार, अपने कोटे की अगली गेंद लेकर सामना करेंगे बल्लेबाज। इस मर्तबा गेंद को उड़ाया, गेंद के नीचे खिलाड़ी होंगे, अच्छी फील्डिंग वहां पर जरूर कहनी होगी। एक रन आसानी से पूरा किया, दूसरे की मांग होगी, जी नहीं, एक के साथ यहाँ पर संतुष्ट माना। इस एक रन के साथ टोटल में इजाफा, टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 27 रन 2 विकेट के नुकसान पर। आखिरी गेंद शेष इस ओवर की, देखते हैं पर क्या करते हैं बल्लेबाज। इस मर्तबा गेंद को उड़ाया, गेंद और बल्ले का लाजवाब संपर्क, गेंद चली गई सीधा स्क्वायर लेग, बाउंड्री लाइन के बाहर। V4 IBCL ब्रांडेड सिक्सर डीजे। ओमकार अपने ओर से दूसरा और टीम के ओर से 5वां ओवर लेकर, टोटल की अगर बात करें तो टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 33 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स मैदान के भीतर। बैटिंग चॉइस पावर प्ले, जरूर यहाँ पर बल्लेबाजों के पास मौका है, स्वप्निल और मनोज को कारनामा करना होगा। इन 6 गेंदों के ऊपर ज्यादा से ज्यादा रन बटोरने होंगे, एक सम्मानजनक टोटल यहाँ पर खड़ा करना होगा। इस मुकाबले को जीतने के लिए जरूर इन 6 गेंदों के ऊपर यहाँ पर 15 रन बनाने होंगे, 55 से 60 रन यहाँ पर इस इनिंग के दरमियान बनाने होंगे इस मुकाबले को जीतने के लिए। ओमकार तैयार, अपने दूसरे ओवर के कोटे की पहली गेंद लेकर सामना करेंगे स्वप्निल। स्वप्निल टू ओमकार मैदान के भीतर। इस मर्तबा स्ट्रोक जरूर कहलाता, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, 1 बाउंस 2 बाउंस, V4 IBCL ब्रांडेड रोलिंग रोलिंग 4 रनों के लिए डीजे। पहले एक बाउंड्री लाइन के बाहर वहां पर एक कॉपी बुक स्टाइल का चौवा देखने को मिला। अगली गेंद, इस मर्तबा स्ट्रोक जरूर कहलाता, वहां पर गेंद चली गई सीधा डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। इस 1 रन के साथ टोटल में हुआ बदलाव, टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 38, लॉस ऑफ 2 विकेट्स मैदान के भीतर। 5वां ओवर का खेल प्रगति पथ पर, 2 गेंदों के समाप्ति के बाद आखिरी 4 गेंदों का खेल बाकी इस बैटिंग चॉइस पावर प्ले का। देखते हैं पर क्या करते हैं बल्लेबाज। स्ट्राइक एंड के ऊपर मनोज जरूर चाहेंगे इन 4 गेंदों के ऊपर ज्यादा से ज्यादा रन बटोरने के लिए, इन 4 गेंदों के ऊपर प्रहार करने के लिए ऐसा ही कुछ मंसूबा लेकर स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज मनोज। ओमकार तैयार, अपने कोटे की तीसरी गेंद लेकर सामना करेंगे मनोज। मनोज टू ओमकार मैदान के भीतर। इस मर्तबा उठा के मारना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, गेंद चली गई सीधा विकेट कीपर के दस्तानों में। बिंदी गेंद की समाप्ति। जरूर यहाँ पर रिव्यू आया है वाइट के लिए। के लिए
डॉट बॉल। 3 गेंदों का खेल समाप्त। 38 रन स्कोर बोर्ड पर, 2 विकेट के नुकसान पर। आखिरी 3 गेंदों का खेल है बाकी। इस मर्तबा फिर से एक बार उठा के मारना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, गेंद चली गई सीधा विकेट कीपर के दस्तानों में। मेहंदी गेंद की समाप्ति। 4 गेंदों का खेल समाप्त। टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 38, लॉस ऑफ 2 विकेट्स मैदान के भीतर। ओमकार तैयार अपने कोटे की अगली गेंद लेकर, जरूर यहाँ पर 4 गेंदों पर मात्र 5 रन खर्च करने वाली गेंदबाजी। इस मर्तबा उठा के मारना चाहते थे, गेंद चली गई सीधा डिक्लेयर जोन में, अंपायर का इशारा आया, लेग बाइस 1 रन। इस 1 रन के साथ टोटल पहुंचा 39 रन। 5 गेंदों के समाप्ति के बाद आखिरी 1 गेंद का खेल है बाकी। 5वां ओवर का खेल प्रगति पथ पर। जरूर यहाँ पर चाहेंगे मनोज इस गेंद के ऊपर प्रहार करने के लिए, एक बड़ा स्ट्रोक खेलने के लिए। ऐसा ही कुछ यहाँ पर मंसूबा होगा बल्लेबाज मनोज का। हेलो स्वप्निल, जो कि यहाँ पर रिटायर्ड आउट होकर मैदान से बाहर। नए बल्लेबाज मैदान के भीतर मंदार मनोज का साथ देने के लिए। ओमकार तैयार अपने कोटे की आखिरी गेंद लेकर सामना करेंगे बल्लेबाज मनोज। इस मर्तबा उठा के जरूर मारा था, गेंद चली गई सीधा डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। इस 1 रन के साथ 5 ओवर का खेल समाप्त। 40 रन स्कोर बोर्ड पर, 3 विकेट के नुकसान पर। तब तक जाते हैं डीजे सुजल की ओर। पहला और टीम की ओर से आखिरी ओवर लेकर ये महत्वपूर्ण होंगे जरूर। 6 गेंदे, इन 6 गेंदों के ऊपर ज्यादा से ज्यादा रन बनाने होंगे मनोज और मंदार को मैदान के भीतर। गुरु तैयार अपने कोटे की पहली गेंद लेकर सामना करेंगे बल्लेबाज। इस मर्तबा स्ट्रोक जरूर खेला है स्क्वायर लेग के क्षेत्र में, सेफ एंड टिपो, यस इट शुड बी टेकन। और यहाँ पर मनोज की पारी समाप्त। मनोज के रूप में लगता हुआ ये 4था धक्का। डीजे काया अचूक टप्पे वाली वो गेंदबाजी करनी होगी इस मुकाबले के दरमियान। कम से कम रनों पर रोकना होगा, ऐसा ही कुछ यहाँ पर मंसूबा लेकर विसोटी निगुड़ा टीम। इस मर्तबा स्ट्रोक जरूर खेला है, 1 रन आसानी से पूरा जरूर करेंगे। इस 1 रन के साथ टोटल में बदलाव, टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 41। 2 गेंदों के समाप्ति के बाद 4 विकेट के नुकसान पर। आखिरी 4 गेंदों का खेले बाकी, देखते क्या करते बल्लेबाज स्ट्राइक एंड के ऊपर। जरूर यहाँ पर मंदार चाहेंगे इन 4 गेंदों के ऊपर प्रहार करने के लिए, इन 4 गेंदों के ऊपर ज्यादा से ज्यादा रन बटोरने के लिए। गुरु तैयार अपने कोटे की अगली गेंद लेकर इस मर्तबा उठा के मारना चाहते थे, अंपायर का इशारा आया, वाइड गेंद, अतिरिक्त 1 रन खाते में जुड़ता हुआ। इस 1 रन के साथ टोटल में हुआ बदलाव, टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 42, लॉस ऑफ 4 विकेट्स मैदान के भीतर।
जी हाँ, जरूर यहाँ पर रिव्यू लिया है व्हाइट के लिए। फेयर डिलीवरी, इट्स ए फेयर डिलीवरी। आखिरी 3 गेंदों का खेल है बाकी, देखते हैं क्या करते हैं बल्लेबाज मंदार। इस मरतबा स्ट्रोक जरूर खेला है मिड विकेट के क्षेत्र में। अगेन 1 बाउंस 2 बाउंस, सी मारेगा से बार 4 रनों के लिए। इस 4 रन के साथ टोटल बना स्कोर बोर्ड पर 45। 4 गेंदों के समाप्ति के बाद 4 विकेट के नुकसान पर आखिरी 2 गेंदों का खेल है बाकी। जरूर चाहेंगे इन 2 गेंदों के ऊपर प्रहार करने के लिए, इन 2 गेंदों के ऊपर एक बड़ा स्ट्रोक लगाने के लिए। इस मरतबा गेंद को जरूर उड़ाया यहाँ पर लॉन्ग ऑन के क्षेत्र में, एक अच्छा कैच यहाँ पर कहना होगा। इसी के साथ मंदार की पारी समाप्त। मंदार के रूप में लगता हुआ ये 5वां धक्का विसोड़ी निगुड़ा टीम को। डीजे बल्लेबाज मैदान के भीतर रोहन आखिरी गेंद का सामना करेंगे इस इनिंग का। गुरु तैयार इस इनिंग की आखिरी गेंद लेकर। तारीफ करनी होगी गुरु की, 5 गेंदों में लगभग 2 विकेट चटकाए और 5 रन खर्च करने वाली गेंदबाजी। जरूर यहाँ पर 1 रन आसानी से पूरा किया है। क्या दूसरे की मांग होगी? जी नहीं, एक के साथ यहाँ पर संतुष्ट माना। टोटल बना 46। जीत के लिए 47 रनों की आवश्यकता। 36 चेंडू आणि 47 धावा असं या ठिकाणी विजयाचे समीकरण। मैं परवेज आगा लेता हूं आप तमाम दर्शकों से थोड़ी देर के लिए रजा, और मैं सुपुर्द करता हूं मेरे सहयोगी समालोचक सर गुरु चिटनीस की ओर। तब तक जाते डीजे सुजल की ओर। धन्यवाद।
47 धावांचं उद्दिष्ट. पुन्हा एकदा समालोचन कक्षात गुरु चिटणीस माझ्यावर बादल चौधरी सर, साहिल खोपरेकर, परवेज आगा, गुणलेखक म्हणून क्षितिज भोगटे, त्याचप्रमाणे सामनाधिकारी आणि होल अँड सोल म्हणून बंड्या परब यांच्या वतीनं या मैदानावरती V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेचं निमित्त आणि या स्पर्धेचा आजचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील हा एकंदरीत 6वा साखळी फेरीचा सामना आणि या साखळी फेरीच्या दुसऱ्या डावामध्ये उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. 47 धावांचं उद्दिष्ट, 47 धावांच्या उद्दिष्टाचा पाठलाग करायचा आहे तो निगुडे संघाला. या स्पर्धेत नक्कीच उपांत्य फेरीच्या फेरीमध्ये पोहोचण्यासाठी म्हणा किंवा आपलं स्थान त्या ठिकाणी थोडंसं एक पाऊल पुढे टाकण्यासाठी, कारण एकंदरीत स्पर्धेचा या आजच्या दिवसाचा विचार जर करायला गेला तर निगुडे संघ हा जर सामना जिंकला तर आजच्या दिवसात 3 संघ असतील 2-2 सामने जिंकणारे आणि त्यानंतर पुढच्या फेरीत कोणते 2 संघ आजच्या दिवसात पात्र ठरतील हे नक्कीच हा सामना झाल्यानंतर या ठिकाणी स्पष्ट होईल. आपलं अनाउन्स केलेलं आता मारल्यानंतरच अनाउन्स होणार प्लीज. या पारितोषिक मगाशी आलं होतं प्रियेश प्रमोद नाईक यांच्याकडनं एका षटकात 5 षटकार ठोकणाऱ्या खेळाडू 5 6 मारले पाहिजे एका षटकात, त्यात 1000 रुपयाचं पारितोषिक प्रियेश प्रमोद नाईक तोरसे भाव यांच्याकडून. चला सामन्याला होते सुरुवात. पहिल्या चेंडूवरती जोरदार अपील, पायचीतचा अपील, पंचाने अपील उचलून धरलाय. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद, गोल्डन डक त्या ठिकाणी बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज ओमकार. गोल्डन डकचा शिकार ठरतो ओंकार आणि ओंकारची जाग घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आलाय. लखन तोरशे एक्सप्रेस या नावानं खरं तर ओळखला जातो. मंदार झाटिये, तो मंदार झाटिये आपल्या संघासाठी एकंदरीत पहिल्या सकाळपासून या ठिकाणी आपली गोलंदाजी मधील उपयुक्तता सिद्ध करताना दिसतोय. का त्याला तोरसे एक्सप्रेस या नावानं ओळखलं जातं तो मंदार झाटिये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पायावरती आदळतोय, पुन्हा एकदा अपील पंचांकडनं केलं जात आहे. औषध अंपायर पंचांमध्ये एकंदरीत बघायला गेलं तर अपीलाचा जर विचार करायला गेला तर या अपीलामध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. पंचांनी अपील फेटाळून लावलाय. पंच नाना नाईक सर, दुसऱ्या बाजूनं पंच राजू रेगे सर, ही पंचांची जोडगळी मैदानामध्ये. तर 3रे पंच म्हणून श्री महेश डोंगरे सर, ही पंचांची त्रिमूर्ती आज मैदानावरती. पुन्हा एकदा या मात्र कनेक्ट केलाय चेंडू. मला वाटतं घोषित क्षेत्रातल्या फक्त 2 धावांसाठी जाईल. 2 धावेनं धावांच्या पाठलागाला झालेली सुरुवात आणि एकंदरीत धावसंख्या ही 2 धावांच्या टप्प्यावरती पहिल्या षटकातल्या पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 47 धावांचा पाठलाग करताना गोलंदाजीच्या मोर्चावरती मंदार पुन्हा एकदा सज्ज होतोय. ज्या मंदारनं पहिल्या साखळी फेरीच्या सामन्यात देखील दर्जेदार कामगिरी केली, दुसऱ्या साखळी फेरीच्या सामन्यात तर कमालच केली बांदेश्वर 11 शिरोडा संघाविरुद्ध.
आणि या सामन्यात तीच कमाल करण्याच्या हेतून तीच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या दृष्टीनं तो गोलंदाजीसाठी आलाय. 3 धावा धावफलकावरती झाल्या. 4 चेंडूंचा एकंदरीत पहिल्या षटकातला खेळ देखील समाप्त होत आहे. चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा धावफलकावरती. एक गडी तंबूच्या दिशेनं माघारी परतलाय ऋषी. आता मात्र स्ट्राईक एंड वरती गेलाय. एकंदरीत हा खेळ निगुडे संघाचा. पहिला चेंडू आक्रमक पद्धतीने फटका खेळायचा की डिफेन्सिव्ह पद्धतीने फटका खेळायचा, या द्विधा मनस्थितीत या ठिकाणी या चेंडूवरती फटका खेळण्याचा त्याला केलेला प्रयत्न, त्यात त्याला आलेलं दिसतं अपयश. परिणामी चेंडू गेलेला दिसतोय तो निर्धाव आणि धावसंख्या ही स्थिरावलेली 3 धावांच्या टप्प्यावरती. एकंदरीत 3 धावा 1 गडी बाद अशी एकंदरीत धावसंख्या धावफलकावर. पुढचा चेंडू जोरदार अपील, आवाज आलाय जरूर. दुसरा गड्याला ऋषीला आता माघारी परतावं लागेल. दुसरा हादरा एकंदरीत या षटकामध्ये देतोय तो मंदार झाटी आहे. मंदार झाटी अर्थात तोरसे एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू, एक गुणवान खेळाडू तोरसे संघाचा, ज्याच्या कामगिरीच्या जोरावरती तोरसे संघानं आजच्या दिवसात अपराजित राहण्याचा विक्रम या ठिकाणी प्रस्थापित केलाय. आतापर्यंतच्या झालेल्या सामन्यांमध्ये तोच मंदार झाटी आहे. पुन्हा एकदा आपल्या पहिल्या 2 सामन्यातल्या कामगिरीची पुनरावृत्ती या मैदानावरती या सामन्यात करताना दिसतोय. या पहिल्या षटकात प्रतिस्पर्धा गडी माघारी पाठवतोय. संघाची धावसंख्या ही स्थिरावलेली. अवघी आमचे गुणलेखक क्षितिज बोगटे आम्हाला माहिती देत आहेत ती फक्त 3 धावांच्या टप्प्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 47 धावांचा एकंदरीत पाठलाग. होताना दिसेल सुरुवात. दुसऱ्या षटकाच्या मोर्चावरती गोलंदाज आपल्याला यायला मिळतोय तो मनोज नावाचा. मनोज एक अजून एक चांगला खेळाडू, तोरसे संघाचा एक गुणवान अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज तांडेल एक अष्टपैलू खेळाडू तोरसे संघाचा. मोपा प्रीमियर लीग जी संपन्न झाली होती त्या मोपा प्रीमियर लीग मध्ये 6 चेंडू मागे 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम ज्या खेळाडूने केला तो हा खेळाडू मनोज तांडेल. पुढचा चेंडू कट केला जातो पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. झपकन क्षेत्ररक्षक येतो, परतीची फेक करतोय गोलंदाजाच्या दिशेनं, परंतु तोपर्यंत एक चोरटी धाव मात्र धावून पूर्ण केली जाते. धावसंख्या येऊन पोहोचली 5 धावांच्या टप्प्यावरती. एकंदरीत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ चुके या मैदानावर हा प्रगती पथावर. पुल केलाय, फसलाय फटका, परंतु हा चेंडू ट्रॅव्हल होतोय घोषित क्षेत्रामध्ये. जर त्या ठिकाणी पूर्ण वर्तुळाकार मैदान असलं असतं तर या फटक्याचं रूपांतर झेलामध्ये झालं असतं, परंतु विकेट किपरच्या पाठीमागची जागा, फाईन लेग क्षेत्रातली जागा या मैदानाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी घोषित क्षेत्र आणि त्याचाच फायदा हा एकंदरीत मिळतोय तो निगुडे संघाला. घोषित स्वरूपातल्या एकेरी धावेला संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 6 धावांच्या टप्प्यावरती. एकंदरीत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू हलकेच त्या ठिकाणी कट केलाय. चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंटला. एका धावेची भर नक्कीच घातली जाते. 7 अशी धावसंख्या ही धावफलकावरती या एकेरी धावेच्या जोरावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ प्रगतीपथावरती 47 धावांचा एकंदरीत पाठलाग या मैदानावरती तो निगुडे संघाकडून. ब्लॉक हॉल मध्ये टाकलंय, ज्याला गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र असं म्हटलं जातं तो हा चेंडू. खोदून खेळलेला फटका शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक उभा आहे, तो चेंडू मागे येतोय, परतीची फेक करतोय. धाव घेण्याची तमाम शक्यतांना मात्र या ठिकाणी पूर्ण विराम मिळतोय. पुढचा चेंडू त्या ठिकाणी बघा शफल झाला होता उजव्या यष्टीच्या बाहेर. लगेच मनोज तांडेल यांनी जसा पंचांनी निर्णय दिला वाईड बॉलचा तसा या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय.
रिव्ह्यू घेतला जातो. तिसरे पंच महेश डोंगरे यांना थोडंसं काम मिळत आहे या सामन्याचा जर एकंदरीत विचार केला तर रिव्ह्यू घेतला जातोय तिसऱ्या पंचाकडून. रिव्ह्यू लॉस्ट, इट्स अ वाईड बॉल. रिव्ह्यू लॉस्ट होतोय तो अर्थात माऊली क्रिकेटर्स तोरसे संघाचा. आता आपल्याला रिव्ह्यू घेता येणार नाही याची नोंद घ्या. मारलाय फटका, उडालाय, चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये एकेरी धावेसाठी. धावसंख्या एकेरी धावेने येऊन पोहोचली 9 धावांच्या टप्प्यावरती. एकंदरीत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बघता बघता खेळ देखील समाप्त होतोय तो 2 षटकाचा. अजूनही 4 षटकांचा अर्थात 24 चेंडूंचा असेल खेळ येणं बाकी. आणि राहिलेल्या 24 चेंडूत आमचे सामनाधिकारी बंड्या परब आम्हाला सांगतात की 38 धावांची आवश्यकता. 6 धावा खर्ची घातल्यात मनोजनं या मागच्या षटकामागे. चोवीस चेंडू 38 धावा. भिवा गोलंदाजीच्या मोर्चावरती वैयक्तिक कोट्यातलं तिसरं आणि वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे तिसरं षटक घेऊन 24 चेंडू आणि 38 धावांची अजूनही आवश्यकता तो हा सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू त्या ठिकाणी बघा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, हलकसं अपील झालंय, पंचाने अपील उचलून धरलंय आणि एकंदरीत गडी मात्र माघारी परततोय. तिसरा हादरा एकंदरीत बसलाय. धक्का, तिसरा गडी तंबूच्या दिशेने माघारी परतलेला आणि संघाची धावसंख्या ही केवळ 9 धावांच्या टप्प्यावरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये ओमकार नावाचा जातोय. सज्ज होईल सामना करण्यासाठी भिवाच्या गोलंदाजीचा. मारलाय फटका, गेलाय घोषितच्या क्षेत्रातल्या केवळ एकेरी धावेसाठी. 10 धावांवरती आता मात्र धावसंख्या या एका धावेच्या जोरावरती येऊन पोहोचले. 47 धावांचा एकंदरीत पाठलाग आणि 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात अशी धावसंख्या. 37 धावांची अजूनही आवश्यकता तो हा सामना जिंकण्यासाठी. दहा धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकंदरीत 47 धावांचा पाठलाग. गोलंदाजीच्या मोर्चावरती भिवा सज्ज.
मारलाय फटका, फसलाय फटका, उडालाय झेल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एक सोपा झेल. चौथा गडी तंबूच्या दिशेने विसावायला माघारी परततोय. 4 गडी बाद 10 अशी केविलवाणी स्थिती, केविलवाणी परिस्थिती ही मैदानावरती निगुडे संघाची. हा सामना जिंकायचा आहे, स्पर्धेतलं आव्हान आपलं जिवंत ठेवायचं आहे. हा खरं तर प्रयत्न असेल तो निगुडे संघाचा. आणि हा प्रयत्न करताना 47 सारख्या एका चॅलेंजिंग टोटलचा पाठलाग करताना 10 धावांवरती चौथा गडी तंबूच्या दिशेने माघारी परततोय. आणि संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू टिपू याची मैदानामध्ये वर्णी लागते. तोपर्यंत टिपू जोपर्यंत पहिला चेंडू फेस करेल तोपर्यंत बोलूया डीजे सुजलकडे. ठोकणाऱ्या 6 चेंडूत 5 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाला प्रितेश प्रमोद नाईक यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. प्रितेश प्रमोद नाईक यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. पुढचा चेंडू बघा पूर्णपणे बीट होतोय. टिपू सालका एक कसलेला फलंदाज, ज्या टिपूकडनं खरं तर अपेक्षा आहेत हा सामना जर निगुडे संघाला जिंकायचा असेल तर टिपू याला शेवटपर्यंत टिचून फलंदाजी करावी लागेल. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, गती परिवर्तन, लोअर फुलटॉस पद्धतीचा खरं तर पहिल्यांदा विचार केला होता आक्रमक पद्धतीचा फटका खेळण्याचा, परंतु शेवटच्या क्षणी आपला निर्णय बदलतोय. हलक्या हाताने दाडिकाने खेळून काढतो हा फटका, गेलाय लॉंग ऑनला आणि देऊन जातोय ती केवळ 1 धाव. धावसंख्या 11 वरती येऊन बघता बघता पोहोचली. 4 गडी तब्बल तंबूच्या दिशेने माघारी परतलेले. विजयासाठी आवश्यकता ती अजून 36 धावांची. उडालाय झेल, मारलाय फटका, फसलाय फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. कॅचिंग प्रॅक्टिस ज्याप्रमाणे मैदानामध्ये दिली जाते त्या पद्धतीची फलंदाजी निगुडे संघाची आपल्याला या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळते. 11 धावा अशी धावसंख्या स्थिरावलेली. दुसऱ्या डावातील पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलेला. अजूनही 3 षटकांचा खेळ असेल येणं बाकी आणि राहिलेल्या 3 षटकात विजयासाठी 36 धावांची आवश्यकता. 36 धावा काढायच्या निगुडे संघाला. टिपूला एक निर्णायक खेळी साकारावी लागेल. जी टिपू निर्णायक खेळी साकारेल का या आपल्या महत्वपूर्ण सामन्यात आपल्या संघाला या ठिकाणी विजय प्राप्त करून देईल का. दुसऱ्या बाजूने या पहिल्या 3 षटकात जी गोलंदाजीने कामगिरी केली त्याच गोलंदाजीमध्ये कामगिरीत सातत्य राखत हाच देखील आजच्या दिवसातील 3रा विजय या ठिकाणी साकारतील का. तोरसे संघ सांगण्यासाठी आजच्या दिवसात समालोचन कक्षात शेवटच्या क्षणी शेवटच्या 3 षटकामध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. आमचे साथी समालोचक मॅन फ्रॉम वालावल कुडाळ मिस्टर बादल चौधरी सर यांना मी आमंत्रित करतोय. वेलकम मिस्टर बादल सर. धन्यवाद गुरु. परत एकदा मालवणी केंद्रावर सगळ्यांचं स्वागत. 47 रन्सांचा पाठलाग, 3 षटकांचा खेळ समाप्त आणि विसोटी कृपा निगुडे संघ थोडंसं अडचणीत. थोडीशी कठीण परिस्थिती या संघासाठी, थोडेसे पराभवाचा संकट सुद्धा. फुलटॉस चेंडू लॉंग ऑफ त्या दिशेन 1 रन्स फक्त मिळतलो. थोडीशी चूक झाली फिल्डर कडसून. 1 रनचा रूपांतर 2ऱ्या रनसात आणि या 2 रनसांची धावसंख्येत बदल. धावसंख्या 13 रन्सावर. हॅलो 13 ही धावसंख्या. 47 रन्सांचा पाठलाग. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. पहिलो चेंडू लवू कडसून आणि त्यानंतर ह्यो दुसरो बॉल डॉट बॉल. ह्यो 1-1 निर्धाव चेंडू, 1-1 डॉट बॉल. संघावरचो प्रेशर वाढवीत जाणारो. दोन्ही संघांसाठी ह्यो सामनो खूप महत्वाचो. टेबल टॉपर ठरण्यासाठी माऊली क्रिकेटर तोरसे संघ, स्पर्धेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विसोटी कृपा निगुडे संघासाठी ह्यो सामनो खूप गरजेचो जिंकणा. चौथ्या ओव्हरीतलो 3रो चेंडू बॉलिंग मार्कवर लवू. यावेळी पंचांचो इशारो, दोन्ही हात समांतर. खुळा पीक ज्याका म्हटला जाता तो वाईड बॉल. बघता भजी मागता वडे, समुद्रात मासो आणि तडीक मॉल या मालवणी म्हणीची आठवण करून देणारो ह्यो एक्स्ट्राच्या रूपात अजून 1 रन. धावसंख्या 14 रन्सावर आणि त्यानंतर एक मोठो फटको. बघता बघता चेंडू सीमा रेषा पार. डायरेक्ट चंद्रार. चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार.
ची धावसंख्या 20 रन्सावर 27 रन्सांची अजून गरज. जो गिअर शिफ्टिंग गरजेचं होतं तो गिअर शिफ्टिंग टिपू कडसून. फुलटॉस वर षटकार, त्यानंतर यो लोअर फुलटॉस मिड ऑनच्या दिशेन. 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनचा जो इरादो आणि बघता बघता ह्यो दुसरो रन सुद्धा पुरो झालो. 2 रन्साची ही महत्वाची खेळी. धावसंख्या दुर्येचो डबल गेम. 22 धावा, 47 पाठलाग, 25 रन्सांची गरज. विसोटी कृपा निगुडे संघ तुमच्यासाठी ही संधी असा, ही कदाचित स्पर्धेतली शेवटची संधी. जर ह्यो सामनो जिंकला तर तुमका संधी उद्याच्या दिवसात क्वालिफाय होण्यासाठी अजून एक असतली. पण दुसऱ्या बाजून जर माऊली क्रिकेटर्स तोरसे संघान ह्यो सामनो जिंकलो तर उद्याचे संघ फायनल होतले. माऊली क्रिकेटर्स तोरसे आणि श्री बांदेश्वर शिरोडा हे 2 संघ. विसोटी कृपा निगोडे संघासाठी अस्तित्वाची लढाई. ह्यो सामनो जिंकणं गरजेचा असा आणि निगोडे संघाचा सगळा लक्ष टिपूच्या फलंदाजीकडे. यावेळी लॉंग ऑनच्या दिशेन फिल्डर चेंडूच्या खाली षटकार मारण्याचा प्रयत्न आणि टिपूची प्राइज विकेट. 6व्या विकेटचा पतन. 47 रन्सांचा पाठलाग. धावसंख्या स्थिरावली 22 रन्सावर. अजूनही 25 रन्सांची गरज. षटकांचो खेळ झालो समाप्त. 47 पाठलाग, रन झाले 25. क्षितिज भोगते स्कोररच्या भूमिकेत आणि क्षितिजची माहिती. पहिल्या 4 षटकाच्या एकूण 3 ओव्हरीच्या लास्ट बॉलवर विकेट मिळाली. पहिल्या ओव्हरीच्या लास्ट बॉलवर विकेट, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलच्या लास्ट बॉलवर विकेट. ही शेवटची संधी विसोटी कृपा निगुडे संघासाठी. आणि सुप्रसिद्ध समालोचक अमोल जमदाडे सरांचं वाक्य असा, संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असता. संधी ही चायत बुडवलेल्या बिस्किटासारखी असता. थोडं जरी उशीर झालो तरी संधी आणि बिस्किट या दोनही गेला समजायचा. सध्या तरी पराभवाचा संकट विसोटी कृपा निगुडे संघाच्या डोक्यावर भिरभिरताना आणि संकट ह्या सुद्धा पाणीयासारखे असता. संकट ह्या सुद्धा पाणीयासारखे असता. ता तुमका बुडवण्यासाठी नाही तर तुमका पोहक शिकवण्यासाठी इलेला असता. पंचांचो इशारो. बॅटर चॉईस पॉवर प्ले. फक्त 3 खेळाडूंचा प्रोटेक्शन डीप मध्ये. शेवटचे 12 चेंडू, 25 रन्सांची गरज. अजूनही संधी विसोटी कृपा निगुडे संघासाठी. ह्यो सामनो जिंकणं, आपल्या संघासाठी अजून एक संधी निर्माण करणं, यासाठी प्रामाणिक प्रयत्न असणं खूप गरजेचा असा. 5व्या ओव्हरीची गोलंदाजी. बॉलिंग मार्कवर परत एकदा मंदार. ज्या मंदारने भेदक गोलंदाजी आजच्या दिवसात दाखवली. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. स्क्वेअर लेगच्या दिशेन एकेरी धावेचो फटको. जर ह्यो सामनो विसोटी कृपा निगुडे संघान जिंकलो तर 3 संघ असतले समान गुणसंख्येचे. त्यानंतर त्यांच्यासाठी टाय ब्रेकर खेळवण्याची वेळ येतली. पण जर सामनो माऊली क्रिकेट तोरसे संघान जिंकलो तर मात्र 2 संघ जे फायनल असतात उद्याच्या दिवसासाठी, माऊली क्रिकेटर्स तोरसे आणि श्री बांदेश्वर शिरोडा. 5व्या ओव्हरीत मंदारचो ह्यो दुसरो चेंडू. शेवटच्या क्षणी मनगटाचो केलेलो वापर. स्लोअर 1 चेंडू. चेंज ऑफ पेस एका म्हटला जाता इंग्रजीमध्ये, गती परिवर्तन म्हटलं जातं हिंदीमध्ये. रानल्यान टोपभर आणि वाढल्यान वाटीभर, मालवणी भाषेतलो मालवणी म्हणीचो स्लोअर 1 चेंडू. मंदार कडसून 1 रन्सासाठी. 24 धावा, 2 डझनावर, 47 रन्सांचो पाठलाग. खराब चेंडू भरकटलो डाव्या एसटीच्या बाहेर. पंचांनी दंडित केला. लेग बायच्या स्वरूपात 1 रन. एकेरी धाव्यानिशी. धावसंख्या स्थिरावली 25 रन्सावर. 25 धावा, 47 रन्सांचो पाठलाग. विश्वास दाखवचो लागतलो ह्यो स्वतःच्या बॅटवर, स्वतःच्या बॅटिंगवर विश्वास विसोटी कृपा निगुडे संघाच्या बॅटरला दाखवचो लागतलो. कारण म्हटला जाता विश्वास जर स्वतःवर असलो तर ताकद बनता आणि विश्वास जर दुसऱ्यावर ठेवलो तर कमजोरी बनता. स्वतःवर विश्वास ठेवून ही ताकद बनवची लागतली विसोटी कृपा निगुडे संघाक. 47 पाठलाग. मंदारची धारदार गोलंदाजी. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. अँगल बनवण्याचा असफल प्रयत्न. टप्पो पडल्यानंतर चेंडू भरकटलो डाव्या एसटीच्या बाहेर. परत एकदा वाईड बॉल. वाईड बॉल म्हणजे कर्ज न घेता भरलेले हप्ते. आणि हे कर्ज न घेता भरलेले हप्ते कितपत महागडे ठरतले. नाटातुटीचे वडे आणि धू बसली कायलीकडे, ही म्हण सुद्धा या वाईड बॉलला अगदी सार्थ ठरणारी. अजून एक चेंज ऑफ पेस. यावेळी टप्पो पडल्यानंतर आतल्या दिशेने वळणारो. खूपच सुंदर गोलंदाजी. मंदार तुझा आज कौतुक करूचा लागात. आज माऊली क्रिकेटर्स तोरसे संघांची गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेत दाखवली
लाजवाब गोलंदाजी. खूप दिवसानंतर एवढी धारदार गोलंदाजी आपण बघितली. पण विसोटी कृपा निगोडे संघ ज्याप्रमाणे माऊली कास संघाविरुद्ध 6 ओव्हरीत तुम्ही 86 रन्सांचो डोंगर रचलात, त्यातले थोडे षटकार तुमका दाखवचे बाकी. धावसंख्या स्थिरावली 26 रन्सावर. 47 पाठलाग 21 रन्सांची गरज असताना त्रिफळ उद्ध्वस्त करणारो चेंडू, खटक्यार बॉट, जाग्यार पलटी, एकच कॉल, मॅटर सॉल्व. शेवटचे 7 बॉल, 7 चेंडू मध्ये 21 रन. अशक्य नाही असा, थोडा कठीण असा, पण लक्षात ठेवा, इतिहास लक्षात ठेवता कायम कठीण गोष्टी ज्यांनी सहज साध्य केले अशा माणसांकाच. आणि ही स्पर्धा V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफी ही मानाची स्पर्धा. शेवटचे 7 बॉल 21 धावांची गरज. नवीन फलंदाज प्रताप स्ट्रायकर यांच्या दिशेन. प्रताप या सुद्धा खूप वलयांकित मोठा नाव. राणा प्रताप यांनी केलेलो पराक्रम भारतीय स्वातंत्र्य युद्धात, आणि तो पराक्रम आज या प्रतापला करूचो लागतलो. 7 चेंडू 21 धावांची गरज असताना अजून एक क्लीन बोल्ड. प्रताप एकटा फक्त मैदानावर हजेरी लावता सोमा गेलो आणि पाठपुरावा करून इलो या मालवणी म्हणीची आठवण करून देणारी ही फलंदाजी. शेवटचे 6 बॉल शिल्लक, 21 रन्सांची गरज. कडसून 6 चेंडू मध्ये 21 रन्सांची गरज. विसोटी कृपा निगोडे संघ जर 6 चेंडूत तुम्ही 21 रन्स केलात तर व्यासपीठावर उपस्थित आमचे मान्यवर V4 IBCL टीम कडसून तुमका 10,000 रुपयांचा बक्षीस. अमितजी लाड, समीरजी सावंत, रोहित सापडे, अब्दुल पिंजरेवाला, त्याचप्रमाणे आदरणीय सुनीलजी नाईक यांनी प्रायोजित केलेले आहे बक्षीस. सुनील नाईक, सागर हनमलकर, सुधीर नाईक, अमजद खान हे व्यासपीठावर उपस्थित मान्यवर. जर विसोटी कृपा निगोडे संघ तुम्ही हो सामना जिंकलात तर तुमच्यासाठी 10,000 रुपयांचा बक्षीस आदरणीय सुनीलजी नाईकांकडून. शेवटच्या ओव्हरीची जबाबदारी, आणि या शेवटच्या ओव्हरीत हो पराक्रम करूचो लागतलो. कारण एक सुंदर वाक्य असा, किनारा सोडल्याशिवाय प्रवासाची दिशा आणि निराशा सोडल्याशिवाय जगण्याची आशा कधीच सापडाची नाही. तुमका जगण्याची आशा सुद्धा शोधूची लागतली आणि विजयाची दिशा सुद्धा शोधूची लागतली. संयम दाखवला तुम्ही पहिल्या 5 ओव्हरीत. पुढच्या एका ओव्हरीत तुमका आक्रमण करूचा. अटॅक इज द बेस्ट वे ऑफ डिफेन्स या वाक्यावर विश्वास ठेवून तुमका आक्रमण, प्रति आक्रमण, हल्ले आणि प्रति हल्ले करू होय. शेवटचे 6 चेंडू 21 धावांची गरज. स्ट्रायकर यांच्या दिशेने फलंदाज सज्ज. शेवटच्या ओव्हरीसाठी विठ्ठल बॉलिंग मार्कवर. अपरकट डीप पॉइंटच्या दिशेने एक ताकदवान फटको. डीप पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण खूप सुंदर. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचो प्रयत्न आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने क्रिकेट मधली आत्महत्या ज्याका म्हटली जाता, रनआउटची विकेट. आणि ही आत्महत्या एवढी सुस्पष्ट होती की ज्या आत्महत्येची नोंद खैच्याही पोलीस स्टेशनला होऊची नाही, जेचो FIR सुद्धा लिहिलो जाऊचो नाही. ही महत्वाची विकेट. शेवटचे 5 बॉल 20 रन्सांची गरज आणि मैदानावर शेवटची जोडी फलंदाजीसाठी सज्ज. मालवणी भाषेत ज्याका म्हटलो जाता बियाचो कोंबो, तो शेवटचो बियाचो कोंबो. शेवटची जोडी मैदानावर. विजयासाठी 5 चेंडू 20 धावांची गरज. जर या क्षणावरसून सामना जिंकलो तर 20,000 रुपयांचा बक्षीस. विसोटी क्रिकेटर्स निगोडे संघासाठी 10,000 रुपयांचा बक्षीस. माफ करा, 10,000 रुपयांचा बक्षीस. 5 चेंडू 20 धावा. संघर्ष करूचो लागतलो. ह्यो संघर्ष विसोटी कृपा निगोडे संघाकडून अपेक्षित. शेवटचे 5 चेंडू 20 धावा. पसलेलो फटको लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूच्या खाली. शेवटची जोडी. विकेटचा पतन आणि या सामन्यात
माऊली क्रिकेटर्स तोरसे संघ एक दिमाखदार विजय आपल्या नावे करून उद्याच्या दिवसासाठी बांदेश्वर शिरोडा संघासोबत क्वालिफाय होणारे शेवटचे 2 संघ. अभिनंदन माऊली क्रिकेटर्स तोरसे, अभिनंदन श्री बांदेश्वर शिरोडा संघ. या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल माऊली कास, विसोटी कृपा निगुडे या दोनही संघांचा मनपूर्वक अभिनंदन. या सेमीफायनलच्या दिशेने प्रवेश करण्यासाठी क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारे हे 8 संघ, या 8 संघांचा मनपूर्वक अभिनंदन. या बांद्याच्या ऐतिहासिक पाटेश्वर मैदानावर, या मच्छी मार्केट मैदानावर